नंदुरबार जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांच्या समस्या दिवसेंदिवस वाढत असून याकडे जिल्हा प्रशासनाचे दुर्लक्ष आहे। यात जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांच्या सन 2023-2024 या वर्षात स्वयंरोजगारासाठी शासनाच्या नियमानुसार जिल्हा परिषद नंदुरबार उत्पन्नातून झेरॉक्स मशीन मंजूर करण्यात आले आहेत व संबंधित लाभार्थ्यांकडून बँक पासबुक, दिव्यांग प्रमाणपत्र आदी कागदपत्रांची पूर्तता होऊन देखील सदर घटनेत 7 ते 8 महिने होऊन दिव्यांग बांधवांना झेरॉक्स मशीन मिळालेले नाही। याचे कारण काय? या विषयावर संबंधित अधिकाऱ्याला वारंवार भेटून विचारणा करून देखील उडवाउडवीचे उत्तरे दिले जात आहेत। तसेच जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांच्या ग्रामपंचायतीच्या उत्पन्नातून 5% निधी व रोजगार आजपावतो दिला गेलेला नाही किंवा त्याबद्दल अंमलबजावणी केलेली नाही। याबाबतीत संबंधित ग्रामसेवक यांना विचारणा केली असता ते उडवाउडवीचे उत्तर देत आहेत। तरी आजपावतो किती दिव्यांग बांधवांना याचा लाभ मिळाला याचा अहवाल आम्हाला उपलब्ध करून द्यावा व दोषी ग्रामसेवकांना शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी। वरील मुद्द्याची 10 दिवसाच्या आत आपल्याकडून अंमलबजावणी होणे अपेक्षित आहे। तसे न झाल्यास दिव्यांग बांधवांसोबत घेऊन संघटनेच्या माध्यमातून आपल्या कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्यात येईल व होणाऱ्या परिणामास आपले प्रशासन सर्वस्वी जबाबदार राहील याची नोंद घ्यावी, असे राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद यांनी निवेदनात म्हटले आहे। माननीय जिल्हाधिकारी नंदुरबार जिल्हा तसेच माननीय समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद नंदुरबार यांना निवेदन देण्यात आलेले आहे। आज नंदुरबार जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांचे जिल्हा परिषद समाज कल्याणच्या माध्यमातून त्यांना जे योजना वितरण केल्या जातात त्या माध्यमातून त्यांना झेरॉक्स मशीन मंजूर होऊन जवळजवळ 8 महिने झाले। त्यांचे सगळे डॉक्युमेंट, बँक पासबुक सगळं जमा करून देखील त्यांच्या अकाउंटवर अजूनपर्यंत पैसे जमा झाले नाही। म्हणून दिव्यांग बांधवांनी राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद या संघटनेशी आमच्याशी संपर्क केला आणि त्या माध्यमातून आज आम्ही मुख्य अधिकारी जिल्हा परिषद नंदुरबार यांना निवेदन देण्यासाठी सर्व दिव्यांग बंधू भगिनी इथे आले असून आम्ही आज त्यांना निवेदन दिलं ॲडिशनल पवार साहेबांना। तर त्यामध्ये मुख्य मुद्दे आहे की जवळजवळ 8 महिन्यापासून त्यांना झेरॉक्स मशीन मंजूर झाले परंतु त्यांना आतापर्यंत देण्यात आलेले नाही। त्याच पद्धतीने ग्रामपंचायत लेवलला त्यांना 5% निधी हा त्यांच्या विकासासाठी त्यांना स्वयंरोजगारासाठी देण्यात यावा असं असताना प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये त्यांना त्या लाभापासून त्यांना वंचित केलं जात आहे। त्याच पद्धतीने ते दिव्यांग बांधवांनी मेडिकल सर्टिफिकेटसाठी त्यांनी अर्ज केलेले आहेत, त्यांच्या तपासणी झालेल्या आहे, तरी देखील त्यांना 8 महिन्यापासून त्यांना प्रमाणपत्र दिलं जात नाही। या संदर्भामध्ये आम्ही मुख्य अधिकारी नंदुरबार यांना निवेदन देण्यात आले आहे। जर त्यांनी त्यांच्या मागण्या 8 दिवसाच्या आत जर त्यांनी नाही दिल्या तर संघटनेच्या माध्यमातून दिव्यांग बांधव आणि भगिनी यांच्यासह आम्ही जिल्हा परिषदच्या कार्यालयाच्या गेटसमोर आम्ही आमरण उपोषण करणार आहोत। तर यासाठी आज आम्ही साहेबांना निवेदन दिलं आहे। धन्यवाद।